विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आपण कालपर्यंत ब्रह्म व ईश्वर यामध्ये असणारा जो भेद आहे तो भेद आपण त्या ठिकाणी पाहिला. ब्रह्म आणि ईश्वर यामध्ये काय भेद आहे तर ब्रह्माच्या बाबतीत आणि ईश्वराच्या बाबतीत विचार केला तर माया सापेक्ष म्हणजे माया विशिष्ट जे चैतन्य आहे त्याला आपण त्या ठिकाणी ईश्वर असं म्हणतो. आणि ती माया किंवा तो असणारा माया सापेक्ष ईश्वर त्याची व्यापकता म्हणजे सापेक्षित असणारी व्यापकता आहे. आणि माया अधिष्ठान जे चैतन्य आहे च्या असणाऱ्या चैतन्याची व्यापकता त्यापेक्षा मायेपेक्षा निरपेक्षित व्यापकता आहे. मग मायेची सापेक्षित व्यापकता म्हणजे माया नक्की किती आहे तर सर्वव्यापक असणारं जे चैतन्य आहे त्या सर्वव्यापक चैतन्याच्या एका अंशावर ही माया त्या ठिकाणी व्यापलेली आहे. काल उदाहरण देऊन सांगितलं की व्यापक असणारा महाप्रकाश सूर्याचा आणि त्या प्रकाशाचा एक कवडसा जितका कवडशाचा अंश आहे तितक्याच अंश इतकी ही माया त्या व्यापक ब्रह्मावरती आवरण करते. इतर ठिकाणी मात्र ते आवरण करत नाही. म्हणून मायेची सापेक्षित व्यापकता आहे असं आपण काल पाहिलं. तर त्या माया कार्यामध्ये काय येतं तर माया कार्यामध्ये चतुर्दश भवन वगैरे अशा पद्धतीने येतात आणि त्याला सर्वाला अशा पद्धतीने काय करतं ते व्यापक असणारं परमात्मा व्यापून टाकतं. त्याने काही ठिकाणी जागा व्यापली आणि काही ठिकाणी जागा शिल्लक ठेवली असं मात्र कधी होत नाही. म्हणून मायेची सापेक्षित व्यापकता म्हटली आणि परमात्म्याची निरपेक्षित व्यापकता त्या ठिकाणी म्हटलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक असा विषय निर्माण झाला होता की मायेची सापेक्षित व्यापकता सांगत असताना ती निकृष्ट स्वरूपाची सांगितली आणि शुद्ध ब्रह्माची व्यापकता त्या ठिकाणी निरपेक्ष असल्यामुळं ती श्रेष्ठ त्या ठिकाणी सांगितली. मग एकाला श्रेष्ठत्व आलं आणि एकाला निकृष्ट आलं. हे दोन भाव त्या ठिकाणी का निर्माण झाले त्याचं कारण सांगितलं का हे जे ईश्वर तत्व आहे हे साबास मायाने युक्त असतं. साबास मायाने युक्त असल्यामुळे ते निकृष्ट सत्तावान आहे. म्हणजे निकृष्ट सत्तावान जरी म्हटलं तर ते काही कमी आहे असं नाही. कारण तुकोबराय म्हणतात देवाचे बरे देवाचे बरे तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा. म्हणजे हा जीव म्हणजे ईश्वर पण काय मायाविशिष्ट चैतन्य जीवच आला आणि आपण काय अविद्या विशिष्ट चैतन्य तो पण जीवच आला. फक्त आपल्यात आणि त्याच्यामध्ये इतकाच भेद आहे का तो आपल्यापेक्षा काही पटीने व्यापक स्वरूपाचा आहे. त्याचा अंत लागणार नाही. आपण आपल्या जीवाच्या सापेक्ष विचारात घेतलं तर अशा पद्धतीनं पण तरी त्या सर्वव्यापक चैतन्यापेक्षा त्याला माया सापेक्ष निकृष्ट भाव आल्यामुळं तो काय झाला निकृष्ट झाला त्या ठिकाणी. म्हणून उदाहरण देताना असं सांगितलं तो निकृष्ट का झाला तर मग म्हणे एकाचा बंधू फार सज्जन होता पण त्याला एक स्त्री आणि त्या स्त्रीमुळं काय झालं त्याच्या ठिकाणी निकृष्ट भाव प्राप्त झाला. म्हणून वाचून घेतो मग सांगतो. एकाचा बंधू फार सज्जन होता परंतु त्याची स्त्री फार दुष्ट होती. यामुळे दोघांचे एकत्र राहणे जमेना म्हणून ते विभक्त झाले. म्हणून नंतर एका बंधूस विभक्त होण्याचे कारण लोक विचारू लागले. तेव्हा त्याने उत्तर दिले की माझा बंधू फार सज्जन आहे. त्याच्याशी तिचा जोवर संबंध आहे तो सज्जन असला तरी निकृष्ट म्हणजे त्याज्य आहे. निकृष्ट म्हणजे त्याज्य म्हणजे आपल्याला उपासना करण्याकरता त्याज्य नाही. फक्त निकृष्ट काय उपाधी सापेक्ष निकृष्ट आहे एवढाच विचार करायचा. त्याप्रमाणे मायाधिष्ठान जे ब्रह्म ते निरपेक्षित व्यापकतेमुळे श्रेष्ठ असले तरी जोपर्यंत त्याच्याशी मायाचा संबंध आहे तोपर्यंत त्यास ईश्वरभाव असून तो ईश्वरभाव शुद्ध परमात्म्यापेक्षा निकृष्ट आहे एवढंच सिद्ध होत आहे.
एवढं सिद्ध काय होत आहे? तो परमात्मा कसा आहे? शुद्ध आहे, असंग आहे, सर्वरित आहे, एक आहे, एकरस आहे. आणि ईश्वरामुळं त्या ठिकाणी तुम्ही ब्रह्म म्हणा, विष्णू म्हणा, महेश म्हणा, गणपती म्हणा, देवी म्हणा, असे अनेकत्व भाव त्याच्यावरती येतात की नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी काय निकृष्टता भाव प्राप्त होतो. आता हे अनेकत्व का आलं? तर माया सापेक्ष अनेकत्व आलं. वास्तविक पाहिलं तर तो अनेक आहे का एकच आहे? एकच आहे त्या ठिकाणी. अशा पद्धतीनं माया आणि आपलं ब्रह्म आणि ईश्वर याच्यामध्ये काय भेद आहे. भेद म्हणजे कसा? फक्त ते सर्वव्यापक चैतन्य आणि ईश्वर काय निकृष्ट असणारं चैतन्य, हा फक्त त्याच्यामध्ये काय भेद आहे. परंतु शास्त्र संस्कार नसल्यामुळं ब्रह्म आणि ईश्वर हे काय एकच आहे असं लोकांना त्या ठिकाणी वाटतं. मग हे वाटतं का? शास्त्र संस्कार नसल्यामुळं, मतिमंदपणामुळं या अशा पद्धतीनं लोक त्याच्यामध्ये भेद पाहतात. आता कधी कधी ग्रंथामध्ये काही ठिकाणी ब्रह्मपद क्वचित ठिकाणी वाच्यार्थाने ईश्वराचं कधी कधी बोधन करून देणारं असतं, आणि कधी कधी ईश्वरपद ब्रह्मव्याप्त आहे, ईश्वरपद किंचित ठिकाणी लक्षार्थाने शुद्ध ब्रह्माचे बोधन करून देते. याच्यात काय लक्षात घ्यायचं की ब्रह्मपद कधी क्वचित ठिकाणी वाच्यार्थाने ईश्वराचे बोधन करून देते, तर कधी कधी ईश्वरपद सुद्धा क्वचित ठिकाणी लक्षार्थाने शुद्ध ब्रह्माचे बोधन करून देते, आहे का नाही. कधी शुद्ध ब्रह्म ईश्वराचं बोधन करून देतं. पण कधी देतं ईश्वराचं बोधन? ईश्वरपद किंचित, बघा इथं काय दिलं की शुद्ध ब्रह्म ईश्वराहून, इथं नाही थांबा, इथं वर वाचतो, ब्रह्मपद क्वचित ठिकाणी वाच्यार्थाने, शब्द काय दिला की हे ब्रह्मपद आहे काही काही ठिकाणी क्वचित वाच्यार्थाने ईश्वराचे बोधन करून देते. कारण ईश्वर कुठे येतो? वाच्यार्थामध्ये येतो ना, तत्पदाच्या वाच्यार्थामध्ये येतो. म्हणून ब्रह्मपद किंचित ठिकाणी वाच्यार्थाने ईश्वराचं बोधन करून देणारं असतं. आणि कधी कधी काय की ईश्वरपद किंचित ठिकाणी लक्षार्थाने शुद्ध ब्रह्माचे बोधन करून देतं. म्हणजे याच्यात वाच्यार्थ आणि लक्षार्थ याच्यात काही भेद केला का? काय आहे तेच ठेवले. तत्पदाचं वाच्यार्थ आणि लक्षार्थ तेच ठेवलं की ब्रह्मपद जरी असलं तर क्वचित ठिकाणी कसं वाच्यार्थानेच ईश्वराचं बोधन करून देईन, ऐक नाही. आणि ईश्वरपद किंचित ठिकाणी लक्षार्थानेच सर्वव्यापक चैतन्याचं म्हणजे ब्रह्मचैतन्याचं काय करून देत असतं? ज्ञान करून देत असतं. म्हणून शुद्ध ब्रह्म ईश्वराहून निराळे आहे असे लक्षात येते. मग याच्यातून काय होतं की एक तत्पद आहे, एक तत्पदाचा वाच्यार्थ आहे आणि एक तत्पदाचा लक्षार्थ आहे. हे जोपर्यंत आपले तत्वपदार्थ शोधन होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये अशा पद्धतीनं आपल्याला दोन्ही एक आहे असा भ्रम त्या ठिकाणी वाटतच राहतो. म्हणून ईश्वर आणि ब्रह्म या पदाचा अर्थ स्पष्ट करून सांगितलेला आहे. आणि मग काल त्याच्यासाठी आपण उदाहरणं पण दिली, आहे का नाही. की तुम्हाला काही उदाहरणं आठवत असेल तर पहा, आहे का नाही. विठ्ठल ब्रह्म नव्हे म्हणते, असं काहीतरी, आता मला पूर्ण ते आठवत नाही. म्हणजे विठ्ठल ब्रह्म नाही असं लोक म्हणतात. म्हणजे ह्या ईश्वराने किंचित ठिकाणी लक्षार्थाने कशाचं बोधन करून दिलं? ह्या ईश्वराने ईश्वरपदाने किंचित ठिकाणी वाच्यार्थाने का लक्षार्थाने कशाचं बोधन करून दिलं? लक्षार्थाने ब्रह्माचं. लक्षार्थाने ब्रह्माचं बोधन करून दिलं. म्हणजे अशी जेव्हा जेव्हा काही आपल्याला गाथ्यात ज्ञानेश्वरीमध्ये काही असं वाक्य सापडतील त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये अजून एक सांगितलं होतं, विठ्ठल जैस तै भरला रीता ठाऊन ठाव नाही नाही उरला, ते आहे एक का नाही. सांगितलं. मग ते सर्वव्यापक चैतन्याने, आहे का नाही, म्हणजे ब्रह्मपदाने कोणत्या ठिकाणी काय ईश्वराचं पण बोधन करून दिलं, असं पण होऊ शकतं ना. आता परिच्छेद क्रमांक 32. आता हे मागचं जे झालं याच्यामध्ये काही कोणाला अजून काही शंका राहिली का? काल बहुतेकांचं म्हणणं होतं आम्हाला हे कळालं नाही. कोणाला असं वाटतं हे कळालं नाही? दशरथ महाराज मोबाईल सरळ करा. मोबाईल असं सरळ ठेवा. तुम्ही दिसतात का मोबाईलमध्ये? आरशासारखं ठेवा असा, हा समोर. मग तुम्ही मान हल्ले तरी मला कळेल कमीत कमी. म्हणजे माईक चालू करायची गरज नाही पडणार. तुम्हाला काले म्हणले एखादं स्टँड पाहायचं वाटलंच त्याला, म्हणजे त्या स्टँडवरती मोबाईल व्यवस्थित राहतो असं हाताने धरण्यापेक्षा. पाहतो
माग काही शंका नसेल तर पुढचं घेतो वाटलं असतं. जीव ब्रह्म भेद प्रतिपादक आपलं जीव ब्रह्म भेद प्रतिपादक वाक्यांची व्यवस्था. आता आपण मागे आहे ना, शिष्याने 3 प्रकारच्या शंका केल्या होत्या. कोणकोणत्या शंका केल्या होत्या? तर त्याने असं म्हटलं होतं, मला जन्म आहे, मला मरण आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. आणि ब्रह्माला तर मात्र जन्म नाही, मरण नाही, परमात्म्याला सुख नाही, दुःख नाही, या द्वंद्वांपासून तो निराळा असतो. ऐक नाही, मग त्याच्यात आणि माझ्यात आभेद कसं काय असेल? एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा काय सांगितला होता, की बुद्धिरूपी वृक्षावरती 2 पक्षी सांगितले होते. एक कर्माचा कर्ता आहे, भोक्ता आहे, फळं खाणारा आहे, आणि एक फक्त साक्षी भावाने पाहणारा आहे. असा दुसरा मुद्दा झाला. आणि तिसरा मुद्दा काय केला होता, एक उपास्य असतो आणि एक उपासक असतो, आहे का नाही? मग उपासकाचा जर उपास्यामध्ये अंतर्भाव केला तर एक गोष्ट नष्ट होते, किंवा उपासकाचा उपास्यात किंवा उपास्याचा उपासकामध्ये अंतर्भाव केला तर म्हणजे एक उपास्य नष्ट होतो, एक उपासक नष्ट होतो, आहे का नाही? अशा पद्धतीनं मग भेद त्यामध्ये राहतोच असं त्याने त्या ठिकाणी सांगितलं होतं. तर त्याचं समाधान आपल्याला आज या ठिकाणी करायचं आहे. म्हणून काय म्हटलं, की जीव ब्रह्म भेद प्रतिपादक वाक्यांची व्यवस्था. आता आपल्याला महत्त्वाचे वाक्य किती सांगितले, तर 4 महावाक्य सांगितलेले आहे. आणि त्याच्या आधी पण काही ही 4 महावाक्य होण्याच्या आधी आपल्याला काय सांगितलं, आपल्याला कर्म सांगितले आहे, आपल्याला उपासना सांगितलेली आहे, आपल्याला विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व ही पण त्या ठिकाणी साधनं सांगितले नाही का? ही सुद्धा आपल्याला साधनं त्या ठिकाणी सांगितलेली आहेत, आहे का नाही? म्हणून बरं, ही साधनं आपल्याला कधी करायची? समजा आपल्याला ईश्वर आहे का नाही, आणि आपण त्याचे कोण आहोत? उपासक आहोत. आणि ईश्वर काय झालं? उपास्य झालं. मग आता आपल्याला कळलं की नाही, की ओवी आपण आता समजा काल पाहिली का, त्याच्यामध्ये असं म्हटलं की येथ ईश्वरो जरी अकर्ता ऐशे मानले जरी चित्ता, आहे का नाही, तरी तोची मी हे स्वभावता आधीच आहे. तो ईश्वर कसा आहे? अकर्ता आहे ना, काही करतो का कर्म? काही कर्म करत नाही. आणि कोणत्या कर्माने मलिन तरी होतो का? नाही होत. मग तो ईश्वर आणि आपण जीव, आहे का नाही, तर हा जीव सुद्धा काही कर्म करतो का? जीवाला काही कर्म आहे का? का कर्म केल्याचा भ्रम आहे का? बुद्धीचे धर्म जीवाने आपल्यावरती घेतलेले आहेत. बुद्धीचे धर्म जीवाने बुद्धीचे आपले धर्म. घेतलेले आहे का नाही? वास्तविक पाहिलं तर जीव सुद्धा काही कर्म करतो का? वास्तविक पाहिलं तर ही प्रकृती सगळं कर्म करते का नाही? प्रकृतीपासूनच सगळं कर्म होतं का नाही? आहे का नाही? ही प्रकृतीपासून सगळं कर्म होतं. आणि देखे पुढल्यांचे ओझे जरी आपला माता घ्यायचे, तरी सांगे काना दाटीचे धनुधरा, तैशी शुभाशुभ कर्मे निपजती प्रकृती धर्मे, ते मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. तो जीव मूर्ख म्हणजे मतिमंद, भ्रमाने असं म्हणतो, मी कर्म करतो, मी हे करतो, मी ते करतो. तो ईश्वर पण अकर्ता आहे आणि हा जीव सुद्धा काय अकर्ताच आहे, आहे का नाही? तरी तो हे मी स्वभावता आधीच आहे. तो जसा अकर्ता आहे तसा हा जीव पण अकर्ता आहे. तो मोठा जीव आहे, हा छोटा जीव आहे. आता आपल्याला अशा पद्धतीनं तो आणि तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा, एवढं जर कळलं का तो हा एकच आहे. तो काशीतला देवदत्त, हा आळंदीतला देवदत्त. मग याच्यात काय काढायचं? तो काढायचा आणि हा पण काढायचा. देवदत्त तर एकच आहे का नाही? देवदत्त एकच आहे. हे आपल्याला कळलं की नाही? तो ईश्वर आणि हा फक्त उपाधी सापेक्ष भिन्न आहे, नाहीतर दोघं एकच आहे. आता मला सांगा, हे तुम्हाला कळलं बरोबर ना? हे कळल्याच्या नंतर आता तुम्हाला कर्म उपासना करायचं काही काम राहिलं का? बरं, कर्म उपासना आपल्याला का करायची होती? तो कोण आहे हे कळत नव्हतं, त्याचं ज्ञान होत नव्हतं. आता तुम्हाला ज्ञान झाल्याच्या नंतर कर्म उपासण्याचं काही कारण राहिलं का? मग कर्म उपासना तुम्हाला कधी सांगायची होती? तुम्हाला तत्व पदार्थ शोधनाच्या आधी अंतःकरणामध्ये मल आहे, अंतःकरणामध्ये विक्षेप आहे, हे 2 दोष अशा पद्धतीनं आपल्याला घालवायचे होते. म्हणून आपल्याला कर्म उपासना सांगितले होते ना. मग एक उपास्य होता, एक उपासक होता, असा भाव कुठं होता? सुरुवातीला होता. तत्व पदार्थ शोधनापर्यंत गेल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये उपासक भावाची काही गरज आहे का? तुम्हाला जन्म मरण करता भोगता माझे असे धर्म आहे,
त्याचे असे धर्म नाही, माझ्या आणि त्याच्या धर्मामध्ये अत्यंत विरोध होतो, हे म्हणण्याचं काही कारण राहिलं का? हे म्हणण्याचं काही कारण नाही. मग हे मुळात हे मुद्दे जे उपस्थित झाले होते, हे अंतःकरण शुद्धीचे, अंतःकरण स्थिरतेचे हे मुद्दे उपस्थित सुरुवातीला झाले होते. हे नंतर काय घेण्याचं कारण होतं का? नंतर काय घेण्याचं कारण नाही. नंतर उपस्थित जर मुद्दे झाले होते किंवा झाले असतील तर समजायचं पूर्वीचं त्याला कर्म उपासनेचं तात्पर्य कळालेलं नाही. म्हणून आता त्याचा विषय परत आता श्रीगुरु या ठिकाणी समोर घेतात आणि तो झालेला भ्रमसुद्धा त्या ठिकाणी काय करतात, घालवून टाकतात. पहा आता त्याच्यावरती विचार येतो की जीव ब्रह्म भेद प्रतिपादक वाक्यांची व्यवस्था आकाशाच्या दृष्टांताने चैतन्याचे कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्म चैतन्य असे भेद लक्षात आले म्हणजे असे समजून येईल की एका बुद्धिरूपी वृक्षाच्या ठिकाणी वेदाने 2 पक्षी सांगितले आहेत. त्याचा अर्थ आता आपल्याला काय काय सांगितलंय तर चैतन्याचा आता सुरुवातीला काय म्हणले बाबा की चैतन्य मुळात एकच आहे, ऐक नाही. पण त्याच्यामध्ये उपासक भाव का निर्माण झाला, याची काय आवश्यकता पडली, तर हे समजून घेण्याकरता काय केलं तर त्याला म्हणले चैतन्य एकच आहे, ऐक नाही. पण समजून घेण्याकरता तुला 4 सांगावं लागतील. मग ते 4 चैतन्य समजून सांगण्याच्या आधी ते 4 चैतन्य कसे समजून सांगायचे म्हणून आकाशाचे काय केले, 4 पद्धतीचे काय केले दृष्टांत करून सांगितले. एक घटाकाश सांगितला, एक घटाकाश सांगितला तो कुटस्थाच्या ठिकाणी सांगितला, एक जलाकाश सांगितला तो जीव चैतन्याच्या लक्षणात सांगितला, एक मेघाकाश सांगितला तो ईश्वर चैतन्याच्या लक्षणात सांगितला आणि एक चौथा काय सांगितला, महाआकाश सांगितलं. ते ब्रह्मचैतन्याच्यासाठी सांगितलेलं होतं त्या ठिकाणी, ऐक नाही. मग 4 आकाशाचे लक्षणं कळाले म्हणून त्याला 4 चैतन्याचे लक्षणं कळाले. आता हे 4 सांगून झाल्याच्या नंतर पुढे म्हणतात की एका बुद्धिरूप वृक्षाच्या ठिकाणी वेदाने 2 पक्षी सांगितले. एक बुद्धिरूपी वृक्ष आहे, त्याच्यामध्ये एक फळ खातो आणि एक फळाला खाणारा पाहतो. म्हणजे 2 पक्षी आले की नाही. तर 2 पक्षी सांगत असताना त्याच्यामध्ये एक ईश्वर सांगितला आणि एक जीव असं सांगितलं का? कारण विचार करायला गेलं तर बुद्धी अधिष्ठान चैतन्य सर्वव्यापक चैतन्य होईल का कुटस्थ चैतन्य होईल? कुटस्थ चैतन्य. बुद्धीच्या सापेक्ष कुटस्थ चैतन्य होईल असं आपण लक्षात घेतलं नाही. मग एक कुटस्थ चैतन्य आहे, ते काय करतं का त्या ठिकाणी, ते काय भोगतं का त्या ठिकाणी, काय करत नाही, काय भोगत नाही. मग ते फक्त काय साक्षी रूपाने असतं त्या ठिकाणी. ते कुटस्थ फक्त साक्षी रूपाने असतो. आणि बुद्धीचे धर्म कुटस्थावरती जातात का? बुद्धीचे धर्म कुटस्थावर जातात का कधी? का आभासावर जात असतात? कुटस्थावर जात नाही, आभासावर जात. आभासावर आहे का नाही. कारण आपण आरशात पाहिलं तर आरशाची जी धूळ आहे त्या धुळीमुळं आतला चेहरा खराब दिसतो, बाहेरचा चेहरा खराब होतो का त्या धुळीमुळं? बाहेरचा चेहरा खराब होत नाही. म्हणजे आरशाच्या धुळीच्या सापेक्ष आतला चेहरा त्या ठिकाणी दोषवाना असा वाटत असतो आपल्याला. म्हणून एका बुद्धिरूपी वृक्षाच्या ठिकाणी वेदाने 2 पक्षी सांगितले आहेत. त्याचा अर्थ जीव आणि परमात्मा असा नसून आभास आणि कुटस्थ असा आहे. त्याचा अर्थ कसा सांगितला त्याने, जीव आणि परमात्मा असा नसून काय सांगितलं त्याने, आहे का नाही. जीव आणि परमात्मा जर म्हटलं तर मग आलं सर्वव्यापक चैतन्य. तर सर्वव्यापक चैतन्य होईल का? कारण तिथं कुटस्थ म्हणा, आत्मा म्हणा, आहे का नाही, आत्मा म्हणा. आता आत्मा फक्त म्हणू शकता, परमात्मा म्हणू शकता का तिथं? परमात्मा म्हणजे सगळ्यांचा आत्मा, म्हणजे तो काय झाला परमात्मा असं त्या ठिकाणी होऊ शकतो, है ना. जीव आणि परमात्मा असं नसून आभास आणि कुटस्थ असं आहे. कारण बुद्धीच्या योगाने अधिष्ठान चैतन्यास कुटस्थता आणि बुद्धी संबंधानेच आभासात जीवता आलेली आहे. बघा कारण काय सांगितलं की बुद्धीच्या योगाने अधिष्ठान चैतन्यास कुटस्थता, ऐक नाही. आता ती आहे मुळात चैतन्य, पण त्या बुद्धीमुळे ते बुद्धी अधिष्ठान चैतन्य आहे त्याला कुटस्थता आली का नाही. आणि बुद्धी जर नसेल तर चैतन्याला कुटस्थता आली असते का?
त्याची ओळख तरी झाली असते का? झालीच नसते, आहे का नाही? कारण कुटस्थ शब्दाचा आपण विचार काय केला की बुद्धी, आहे का नाही? आणि बुद्धी म्हणजे कुट म्हणजे बुद्धी, आणि त्या बुद्धीमध्ये असंग रूपाने स्थ असा राहिलेला जो आहे तो कोण झाला? कुट आणि स्थ, कुटस्थ असा त्याचा विचार केला का नाही? जसं ऐरणीवरती कितीतरी दागिने अलंकार घडतात, पण त्या दागिन्याहून ऐरण नेहमी कशी असते? वेगळीच त्या ठिकाणी असते. तसं बुद्धीच्या योगाने अधिष्ठान चैतन्यास कुटस्थता आणि बुद्धी संबंधानेच आभासात जीवता आले. म्हणजे बुद्धी संबंधाने आभासाला काय आलेली आहे? जीवता पण आलेली आहे. आणि कुटस्थला चैतन्याला कुटस्थता भावपणा आलेला आहे. आणि बुद्धीच नसेल तर जीवता आली असते का? जीवपणा, आभास, छाया, प्रतिबिंब पडलं असतं का? पडलंही नसतं, आहे का नाही? आरसा जर नसताच तर त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडलं असतं का? आणि बिंबाला त्याच्याचे काही कर्तव्य होतं का? बिंब आहे तसंच राहिलं असतं, आहे की नाही? किंवा बिंबपणा तरी राहिला असतं त्याच्या ठिकाणी. त्याला बिंब तरी कोणी म्हटलं असतं का? म्हटलंच नसतं. आरसा आला म्हणून बिंब पण आलं, आणि आरसा आला म्हणून प्रतिबिंब आलं. बुद्धी आली म्हणून चैतन्याला कुटस्थ नाव आलं, आणि बुद्धी आली म्हणून त्या प्रतिबिंबाला आभास, छाया किंवा त्याला फल, फल पण म्हणू शकता ना जीवाला. जीवाला फल म्हणू शकता की नाही? जीवाला बीज म्हणू शकता का फल म्हणू शकता? बीज जीवाला बीज म्हणू शकता नाही. का? कारण जीवाला बीज कसं म्हणता येईल बघा बरं? फल, जीवाला फल म्हणाल. एक फल देणार आणि एक हे फल. एक कारण आहे आणि एक कार्य आहे. कार्याचा नाश होतो का नाही नेहमी? का कारणाचा नाश होतो? मला सांगा बरं. कार्याचा कार्याचा नाश कार्याचा नाश. होतो, बरोबर ना? मग जीवपणा नासत नाही का? नाशे जीवपण, बरोबर. जीवपणा नसतो. मग तो जीवपणा, आबा, छाया आणि फल असं म्हटलं तर चालेल का नाही? कारण फलाचा कधी तर नाश होणारच आहे का नाही? पण ज्याचं फल आहे ते बीज, ते कधी नासेल का? कुटस्थ कधी नष्ट होतो का? आयरन कधी नष्ट झाले का? हातोड्या नष्ट होतात की नाही? म्हणून याला फल जरी म्हटलं तर काही फरक पडतो का? याला आभासाला फल असं म्हटलं तरी चालू शकतं. कारण बुद्धीच्या योगाने अधिष्ठान चैतन्यास कुटस्थता आणि बुद्धी संबंधानेच आभासात जीवता आली आहे. बुद्धीशिवाय अधिष्ठान चैतन्यास कुटस्थता नाही, आणि आभासाचे तर स्वरूप असणार नाही. बुद्धीशिवाय कुटस्थच त्या ठिकाणी होऊ शकत नाही, ऐक नाही? बुद्धी असेल तरच अधिष्ठान चैतन्याला कुटस्थ असं म्हटलं. आणि कुटस्थच बुद्धी नाही तर कुटस्थ नाही, आणि कुटस्थ नसलच तर त्या ठिकाणी आभासाला जीवपणा आला असता का? आभासाला जीवपणा आला नसता, आणि त्याचं स्वरूप तरी सिद्ध झालं असतं का? आभासाचं स्वरूप सुद्धा सिद्ध झालेलं नसतं. मग सिद्ध का झालं? तर त्या सगळ्याला कारण काय आहे? बुद्धी आहे, ऐक नाही? आणि बुद्धी कधी कधी जीवाचं लक्षण करत असताना ती जागृती स्वप्नामध्ये कधी कधी बुद्धीमुळं जीवपणा त्या ठिकाणी स्पष्ट होतो. आणि वेष्टी आपलं सुषुप्तीमध्ये गेल्याच्या नंतर जीवपणा राहतो का? तिथं काय असतो? प्राज्ञ असतो, ऐक नाही? मग त्या जीवपणाच्या लक्षणामध्ये विरोध येतो का नाही? मग कधी कधी बुद्धी म्हणण्यापेक्षा विष्टी अज्ञान म्हटलं तरी आपल्या लक्षात येतं का बुद्धी काय म्हटलं आणि विष्टी अज्ञान काय म्हटलं तरी चालतं, आहे की नाही? फक्त आता हे बुद्धी आपण का मानतो बरं? कारण सुखदुःखादी धर्म कोणाचे आहेत? बुद्धीचे आहेत, नाही? आणि ते स्पष्ट होतात नाही बुद्धीमध्ये स्पष्ट होतात, आणि सुषुप्तीमध्ये स्पष्ट होता का सुख दुःख? होत नाही. म्हणून त्याच्याकरता आपण बुद्धी घेतली. बुद्धीशिवाय अधिष्ठान चैतन्यात कुटस्थता नाही, आणि आभासाचे तर स्वरूप असणार नाही. म्हणजे कुटस्थ आणि आभास यांचे स्वरूपे बुद्धीवरच अवलंबून आहे. म्हणून जर त्या ठिकाणी कुटस्थ काय म्हटलं आणि बुद्धी काय म्हटलं, या दोघांचे स्वरूप काय आहे? बिंब आणि प्रतिबिंब बुद्धीवरच अवलंबून आहे. म्हणून बुद्धिरूप वृक्षाच्या ठिकाणी दोन पक्ष आहे असे रूप केले, ऐक नाही? असे रूप करण्याचं काय आहे? का ही बुद्धी हाच कोणी या ठिकाणी काय आहे? वृक्ष आहे. आणि या वृक्षावरती एक बिंब आणि एक प्रतिबिंब. एक बिंब कशाच्या ठिकाणी लक्षात घ्यायचं दिनकर महाराज? कुठंच
कुटस्थ. हम्म. आणि प्रतिबिंब जीव. जीवाच्या ठिकाणी यायचं आहे की नाही असं. म्हणून बुद्धिरूप वृक्षाच्या ठिकाणी 2 पक्ष आहेत असे रूपक केले आहे. म्हणजे बुद्धिस्थ जीवधर्मवान आभास आणि कुटस्थ यांचे ग्रहण केले पाहिजे. बघा आता हे रूपक केलं की नाही. आता बुद्धिस्थ आहे की नाही. बुद्धिस्थ शब्दामध्ये काय येईल बरं. बुद्धिस्थ बुद्धीमध्ये काय पडले कुटस्थाचं प्रतिबिंब. असं. बुद्धस्थ आहे की नाही. मग बुद्धस्थ आहे की नाही पडलेलं प्रतिबिंब ते काय झालं. जीव धर्मवान आहे की नाही. जीव धर्मवान आहे की नाही. कोणते धर्म. सुख दुःख पाप पुण्य कर्ता भोक्ता जन्म मरण हे सगळे धर्मवान कोण झाला. तो जीव झाला त्या ठिकाणी. बुद्धिस्त म्हटल्याच्या नंतर काय येतं की बुद्धीमध्ये असणारे सगळे धर्म आहे ते आभासाने काय केले आपल्या ठिकाणी घेतले. म्हणून तो सुखदुःखादी धर्मवान कोण झाला. आभास म्हणजे तो जीव झाला त्या ठिकाणी. म्हणजेच बुद्धस्थ जीव धर्मवान आभास आणि कुटस्थ याचे ग्रहण केले पाहिजे. म्हणून त्या कुटस्थाचं ग्रहण. बरं याच्यामध्ये एखादा जरी सोडला आपण कुटस्थ जरी सोडला तर जीवाला काही महत्व राहील का. आणि कुटस्थ जर काढला तर बुद्धीला काही महत्व राहील का. बरं जसं साखर त्याची गोडी आणि त्याच्यामध्ये त्याचा पांढरेपणा याच्यातून काय बाजूला काढता येईल बरं आपल्याला. साखरेचा पांढरेपणा बाजूला काढता येईल का. साखर बाजूला काढता येईल का. साखरेची गोडी बाजूला काढता येईल का. अग्नी शब्द बाजूला काढता येईल का. अग्नीची दाहकता बाजूला काढता येईल का. अग्नीचं नाव बाजूला काढता येईल. एकही बाजूला काढता येणार नाही का नाही. कारण उदक अग्नी धान्य झाल्या घडी पाक आहे का नाही. याच्यातून एक जरी कमी केलं तरी पाक म्हणजे स्वयंपाक मात्र होणार नाही. तसं या ठिकाणी कुटस्थ बुद्धी आणि सुखदुःखादी धर्मवान जीव आभास याच्यातून एक जर बाजूला काढलं तर त्याची सिद्धी मात्र होत नाही. मग बुद्धिरूपी वृक्ष आहे त्याच्यावरती तो पक्षी आहे. एक फळ खाणारा आणि एक फळ भोगणारा आहे का नाही. आपलं एक खाणारा भोगणारा एक त्याला पाहणारा असं. म्हणजे बुद्धिस्थ जीव धर्मवान आभास आणि कुटस्थ याचे ग्रहण केले पाहिजे. आभासात छाया असे म्हणतात आहे की नाही. आभासात छाया असे म्हणतात. आता आपण वारंवार ऐकत आलो. छाया म्हटलं प्रतिबिंब म्हटलं सावली म्हटलं फल म्हटलं आभास म्हटलं चिदाभास म्हटलं साभास म्हटलं. आता हे सगळे आपले शब्द पाठ झाले ना. हे सगळे शब्द पाठ म्हणले आपल्याला. आभासात छाया असे म्हणतात. ही छाया म्हणजे आभास जीव आणि ईश्वर या दोघांमध्ये आहे. बघा आता ही छाया म्हणजे काय. आभास जीव आणि ईश्वर या दोघांमध्ये आहे. मग आता पिंडी ते ब्रह्मांडी असा नियम आहे का नाही. जे ब्रह्मांडामध्ये आहे ते पिंडात आहे आणि जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे ना. का त्याच्यात काही फरक आहे का. बरं असं लक्षात घ्या की मोबाईलमध्ये पण आपल्याला चित्र पाहायला मिळतात आणि मोठा टी व्ही असेल त्याच्यामध्ये पण चित्र पाहायला मिळतात की नाही. मग काय याच्यात छोटं चित्र पाहायला मिळतं आणि मोठं LED असेल तर त्याच्यामध्ये मोठं चित्र पाहायला मिळतं. आता ईश्वराच्या बाबतीत विचार केला तर त्याचं चित्र मोठं आहे आणि जीवाच्या बाबतीत विचार केला तर याचं चित्र कसं आहे छोटं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं की नाही. असं पाहायला मिळतं. तसं आता ह्या ठिकाणी काय म्हटलं की ही छाया म्हणजे काय आभास. बरं आणि जीव आणि ईश्वर या दोघांमध्ये आहे. ही छाया जीवात आहे का नाही. कुटस्थाचं पडलेलं प्रतिबिंब आभास ही छाया जीवाच्या ठिकाणी आहे आणि ईश्वराच्या ठिकाणी पाहिलं तर त्याच्यात कोणाचं प्रतिबिंब पडलं. ब्रह्मचैतन्याचं आहे का नाही. ब्रह्मचैतन्याचं मायामध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणून तो माया विशिष्ट कोण झाला. आता हे शब्द जरा थोडे वेगवेगळे म्हणायला सुरुवात केली का नाही. कारण इथून पुढे आपल्याला शॉर्टकट शब्द वापरायचा. माया विशिष्ट चैतन्य अंतकरण बुद्धी विशिष्ट चैतन्य आहे का नाही. असं त्या विशिष्ट शब्दाचा अर्थ काय होतो. विशिष्ट विशेष अधिक विशेषण बरोबर विशिष्ट. हा मी विशिष्ट असं म्हटलं. विशिष्ट शब्दाने काय घ्यायचं. बुद्धी घ्यायची कुटस्थ घ्यायचा आभास घ्यायचा. कुटस्थ घ्यायचं. नाही सॉरी जीव घ्यायचा. जीव घ्यायचा आहे ना. कोणाचा जीव घ्यायचा. कोणाचा जीव घ्यायचा.
सांगणाऱ्याचा लय जीव नाही घ्यायचा, आपल्या लक्षात आलं पाहिजे, आहे का नाही? कारण आपण ते सारखं वारंवार विसरत राहतो ना, मग गोळ होतो त्याच्या ठिकाणी असं. प्रतिबिंब घ्यायचं, आभास. हा, आता मी इथून पुढे ना तुम्हाला आभास सांगण्यापेक्षा माया विशिष्ट चैतन्य असं म्हणलं की लगेच आभास घ्यायचं. अंतकरण विशिष्ट चैतन्य, बुद्धी विशिष्ट चैतन्य, अविद्या विशिष्ट चैतन्य, आहे का नाही? असं जर म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे का हे आभास 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 असंच लक्षात घ्यायचं. जीव आणि ईश्वर या दोघांमध्ये आहे का नाही? त्या जीवाचा आभास कर्म करता आणि ईश्वराचा आभास जीवाच्या कर्माचा फलदाता. बघा आता हे दोन्ही पण आभास आहे का नाही? माझं नेटवर्क गेलं का? 2 मिनिटं आलं का? बरं, चला ठीक आहे. आता याच्या जरा थोडं लक्षात घ्या बारकाईनं. जितका हा विचारसागर तुम्ही बारकाईनं समजून घ्याल ना तितका तुमचा फायदा होईल. पण काय होतं ते आपण वारंवार सांगितलं ना तरी मंडळींच्या का लक्ष देत नाही, का त्यांना जुळत नाही? हे बघा काय असतं, एखादा मनुष्य खरोखर झोपला असतो ना, माझं परत ऐका, जो मनुष्य खरोखर झोपलेला असतो ना त्याला आवाज दिला का तो उठतो. पण ज्याने झोपायचं सोंग केलेलं आहे ना त्याला तुम्ही किती काही आवाज द्या तो उठणार नाही. बघा तंतोतंत मी तुम्हाला वारंवार सांगतो का एखादं स्टँड घ्या, तिथं असं मोबाईल ठेवा ज्याला आपले व्हिडिओ ओपन करता येईल. त्याने असे मोबाईलवर एक स्टँड नाही घेऊ शकत का आपण? बरं, एक मोबाईल व्यवस्थित जागा नाही करू शकत का? बंद झाल्या. मी गाडी ऐका 2 मिनिटं, तिथं मला जागा नसते तरी पण असं समोर दिसतं का नाही व्यवस्थित तुम्हाला? मग आपलं काय होत नाही इथं बहुतेक मंडळींचंच फक्त मला पाहायला मिळतं, बाकीचे मंडळी तसं का करत नाही मला हे कळत नाही. मग नसेल तर मग डायरेक्ट आपला व्हिडिओ बंद करून ठेवायचा, माईक बंद करून ठेवायचा, काहीच बोलायचं नाही आपण, आपलं फक्त ऐकायचं काम करायचं. ज्याला आपला व्हिडिओ समोर ठेवता येईल ना, तुमच्या माना हल्ल्या किंवा तुमचा प्रतिसाद माऊली म्हणले की नाही तरी अवधान ऐकले तिचे सर्व सुखाची पात्र व्हायचे. एवढं अवधान देण्याकरता तरी आपण सावध राहिलं पाहिजे ना. मग सांगणाऱ्याला सुद्धा वाटतं का चला बाबा हे ऐकत आहेत बाबा, आपण व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे. मला अवधान येण्याकरता तुम्ही सावध असले पाहिजे. तुम्ही जर सावध नसलं ना, तुमचा जर प्रतिसाद आला नाही ना, मला काही वाचून सांगायला काही जास्त वेळ जाणार नाही, मी वाचून पण पुढं चालू शकतो अशा पद्धतीनं. म्हणून एक स्टँड घ्या, काही जास्त नाही, 10 रुपयाचं स्टँड असतं, 10 रुपये आपल्याकडे नसतात का? एक स्टँड घ्यायचं ना आपलं व्यवस्थित समोर ठेवायचं. आणि ज्याला असं वाटत ना मला आता ते बोलायचं नाही, मला फक्त आपलं ऐकायचं, त्याने व्हिडिओ माईक बंद करा. भले एक असलं समोर तर एका पुढं मी बोलत राहीन वाटलं तर, बाकीच्यांचं लक्षात घेणार नाही मी वाटलं तर. चला त्या जीवाचा आभास कर्म करता आणि ईश्वराचा आभास जीवाच्या कर्माचा फलदाता. आता 2 आभास आहे, 2 आभासाचं काम काय सांगितलं तर त्याच्यामध्ये जीवामध्ये जो असणारा आभास आहे का नाही तो कर्म करता आहे, भोगता आहे, अमुक आहे तमुक आहे का नाही? आणि ईश्वराचा आभास काय? जीवाच्या कर्माचा फलदाता. आणि जीवाच्या कर्म सापेक्ष काय? त्याचा फलदाता. म्हणजे जैसे ज्याची कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. ईश्वर काय करतो? ज्याने जसं जसं कर्म केलं तसंच त्याला त्या ठिकाणी काय करतो? फल देतो. का बरं फल देतो ईश्वरच त्या ठिकाणी? कारण आपल्याला आपल्या अंतःकरणातलं किती कळतं? काल काय केलं ते माहिती आहे का? काल काय विचार सांगितलेला आपल्या लक्षात आहे का? आणि ईश्वराला कळतो का नाही? ईश्वराला कळतो. मग फल कसं द्यायचं हे कोणाला कळेल? ईश्वराला कळेल ना, आहे का नाही? आणि कुठंच त्याला कळेल का फळ द्यायचं? कुठंच त्याला कळणार नाही. आणि फल तर आपल्याला भोगावं लागतं की नाही? केलेल्या कर्माचं भोगावं लागतं. मग हे कुठंच त्याने दिलं का माया विशिष्ट चैतन्याने दिलं? चैतन्याने दिलं. आणि माया विशिष्ट चैतन्य म्हणजेच कोण? आभास. थांबा, एक जण बोला, मावशी सांगा, माया विशिष्ट चैतन्य म्हणजेच कोण? ईश्वर. ईश्वर, आहे का नाही? हे आता हे सगळ्यांना लक्षात आलं की नाही? असं लक्षात ठेवायचं. तो माया विशिष्ट चैतन्यच आपल्याला काय करतो? फळ देतो. म्हणजे कोणता? मायेत पडलेला आभास हा काय करतो? फळदाता आहे. म्हणजे केलेल्या जीवाच्या कर्म सापेक्ष जीवाने केलेल्या कर्माचं फळ देणारा मायाविशिष्ट चैतन्य म्हणजे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं. म्हणून त्या जीवाचा आभास कर्म करता आणि ईश्वराचा आभास जीवाच्या कर्माचा फलदाता आहे. जीव आणि ईश्वर याचे अधिष्ठान चैतन्य जे कुटस्थ, बघा, जीव आणि ईश्वर याचे अधिष्ठान
जे कुटस्थ आणि ब्रह्म, म्हणजे जीवाचं काय झालं कुटस्थ आणि ईश्वराचं काय झालं त्या ठिकाणी सर्वव्यापक असणारं ब्रह्म, या दोन्ही चैतन्य अंशाचे ठिकाणी कर्म करण्याचा किंवा फळ देण्याचा वगैरे कसलाही योग नाही. आता त्या ठिकाणी जीवाचा विचार जर केला, ऐक नाही, बुद्धी सापेक्ष असणारा जो जीव आहे त्याला जर फळ देण्यासाठी कुटस्थाला सांगितलं, कुटस्थ काही फळ देईल का त्याला? बरं, तुम्ही कुटस्थाची उपासना जरी केली तरी त्याला काही फळ देता येईल का? नाही. बरं, मग म्हणले आपण तत्पदाचा जो लक्षार्थ आहे सर्वव्यापक ब्रह्मचैतन्य, ते तर माझं स्वरूप आहे ना, त्याची मी उपासना करतो, ते काही फळ देईल का आपल्याला? हा, ते काय देत नाही. म्हणजे सर्वव्यापक चैतन्य काय देत नाही आणि बुद्धी सापेक्ष असणारा कुटस्थ ते पण काय देत नाही. तुम्ही काय केलं दोरीला विचारा बरं. म्हणले दोरीला विचारून पहा. म्हणले तुमच्यावरती आम्हाला सर्प प्रतीतीला आला, ते दोरी म्हणून का मला सर्प आहे माहिती आहे, किंवा सर्पाने तुम्ही विषारी झाले का हे तरी कळेल का? बरं, सर्प वगैरे बाकीचे पदार्थ तुमच्यावर प्रतीतीला आले, त्याने तुम्हाला काय दाबल्यासारखं झालं का? काही कळेल का? काही कळणार नाही. ऐक नाही, एवढा मोठा बैल आणि त्या बैलाच्या शेंगावर माशी बसली आणि बैलाला माशी 2 तास आराम करून झाल्याच्या नंतर माशीने म्हटलं की 2 तास बैलदादा आराम करून झाला तुमच्या शेंगावरती, ऐक नाही, तुमचे आभार. तर तो बैल म्हणेल का की 2 तास बसली, मला फार कळ लागली, मला फार जडपणा आला, असं म्हणेल का? असं म्हणणार सुद्धा नाही. ऐक नाही, तू कधी बसले हे पण माहीत नाही. तसं काय हे काहीतरी उभे ते योग निद्रा तरी आकर्तेपणा सोळणा पडे. नाही, तसं नाही. हे जगच होय जाय तया शुद्धीही नाही. म्हणजे हे जग आलं काय आणि गेलं काय, त्याला शुद्धी तरी आहे का? त्याला माहिती सुद्धा नाही, आहे का नाही? अशा पद्धतीनं काय आहे त्याचं स्वरूप आहे. आणि अशा पद्धतीनं ते कुटस्थ चैतन्य असेल किंवा ब्रह्मचैतन्य असेल तर त्याला याच्याशी काही कर्म फळ दाता भोगता याच्याशी काही कर्तव्य नसतं. जीव आणि ईश्वर याचे अधिष्ठान चैतन्य जे कुटस्थ आणि ब्रह्म या दोन्ही चैतन्य अंशाच्या ठिकाणी कर्म करण्याचा किंवा फळ देण्याचा वगैरे कसलाच योग नाही. कारण दोन्ही ठिकाणी चैतन्य अंश असंग एकरूप आहे. कुटस्थ म्हणा किंवा तत्पदाचा लक्षार्थ, तोमपदाचा लक्षार्थ, तत्पदाचा लक्षार्थ सर्वव्यापक असणारं ब्रह्मचैतन्य, तोमपदाचा लक्षार्थ कुटस्थ, हे दोन्ही कसे आहे असंग आहे, एकरूप आहे, ऐक नाही. आणि त्यांच्या ठिकाणी द्वैत अद्वैत अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी येणं संभवनीय आहे का? त्यांच्या ठिकाणी हे संभवनीय नाही. सूर्य उदयाला आलाय का नाही, मग तो कुठं कुठं प्रकाश देतो? तो म्हणतो का ना का बाबा हे शेत खराब आहे, इकडं प्रकाश देऊन चालत नाही, इकडं प्रकाश दिला तर चांगलं होईल, असा कधी विचार करतो का? नाही. त्याचा सूर्य उगवला म्हणजे सगळ्याला प्रकाश सारखा, ऐक नाही. जे जे सूर्याच्या समोर आले सगळ्याला प्रकाश कसा सारखा. त्याला चांगलं वाईट हे कळतं का? त्याला चांगलं वाईट काही नाही. तो कसा आहे मुळात निर्विकार, कोणता विकार आहे का? आणि असंग आहे, ऐक नाही. म्हणून त्याला कर्म फळ भोगता अमुक तमुक याच्याशी काही कर्तव्य राहत नाही. म्हणून दोन्ही ठिकाणी चैतन्य अंश कसा आहे असंग निर्विकार एकरूप आहे, त्याच्यात भेद नाही आणि त्याच्यामध्ये कोणताही भेद नाही. फक्त आता बुद्धी सापेक्ष याला कुटस्थ म्हटलं, ऐक नाही, आणि तो माया सापेक्ष फक्त सर्वव्यापक ब्रह्मचैतन्य म्हटलं. माया व्यापक आहे म्हणून त्याला सर्वव्यापक म्हटलं आणि बुद्धी संकुचित म्हणून त्याला कुटस्थ म्हटलं. इतकाच फरक केला, पण मात्र त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाही, त्याच्यात भेद नाही. चैतन्य अंशात भेद मानणे निंद्य आहे, ऐक नाही. आणि जो चैतन्य अंश म्हणजे कोणता बरं? लक्षात घ्या बरं. चैतन्य अंश याच्यात भेद मान्य. मग चैतन्य अंश सांगत असताना कोणता चैतन्य अंश आतापर्यंत सांगितला? कुटस्थ आणि ब्रह्माच्या अंशात भेद नाही असं सांगितलं. हा, याच्यात भेद मानू नाही. आणि भेद मान्य कसं आहे, निंदे त्या ठिकाणी आहे. बघा, चैतन्य अंशात भेद मानणे निंद्य आहे असून तो भेद मानणारा संसार धर्मातून सुटणे शक्य नाही, आहे का नाही? तो भेद मानणारा बघा आता मिठाने जर असं म्हटलं की हे समुद्र किती व्यापक आहे, मी एवढं आहे, असं जर मिठाने म्हटलं तर मीठ कधी त्याच्यातून मुक्त होईल का? आणि जर असं म्हटलं माऊली पाणी बुडी ये मिठाते तर मिठाचे आते पाणी तेवे आपण झाले अद्वैते नाशे भय. भय कशापासून वाटतं आपल्याला? द्वैत दोन असं असलं तर भीती वाटते की नाही? आपल्याला कधी भीती वाटली का? अहो, मला कालपासून आहे ना
आजपासून आहे ना माझीच मला भीती वाटायला लागली. मी काय करतोय मला काही कळत नाही. ऐक नाही, कदाचित मी मला जास्त मारतो की काय, मला जास्त मी त्रास देतो काय, असं आपल्या कधी झालं का? आणि आपल्यापासून तो दुसरा व्यक्ती मला जर त्याच्यापासून भीती आहे हे म्हणणं संयुक्तिक वाटतं का नाही? आपल्याला कधी भीती आहे असं वाटतं का? नाही. तसं पाण्याने जर मिठाला बुडवायला सुरुवात केली आणि मिठच जर पाणी जर झालं, तर आता पाणी कधी मिठाला बुडवलं बरं? बरं आग्नेला कधी जाळलं का? बरं पाण्याला कधी बुडवलं का? तसं आपल्या स्वरूपाची कधी हानी केली का? पण आपण जर म्हटलं नाही हो ते कुठंच तो वेगळं आहे, ते ब्रह्मचैतन्य वेगळं आहे, आपण कधी तसं होईल, आपलं त्यानं एकरूप होणं कसं काय शक्य आहे? देवे उचलेली मेदिनी आपल्याच्याने गुण न उचली ना, आपल्याला गुण उचलत नाही, आपण कसं त्याच्याशी एकरूप होऊ शकतो? अरे उपाधीनं फक्त भेद आहे, उपाधी काढून टाक, तो आणि तो एकच आहे. ऐक नाही, असं जर एक जर झालं तर मग आता मला सांगा, तो कर्म करतो तुम्ही आणि त्याचा फळ ईश्वर देतो, आता केलेलं कर्म आपल्याला भोगावंच लागेल. आहे का नाही? हे कुठपर्यंत लक्षात घ्यायचं? फार महत्त्वाचे विचार आहे का नाही? हे कुठपर्यंत लक्षात घ्यायचं? जोपर्यंत भ्रम आहे, जोपर्यंत रज्जू सर्प कुठपर्यंत भासतो, मंद अंधकाराचे दोष असेल, संस्कार असेल, तोपर्यंत आपल्याला रज्जू सर्प भासतो की नाही? आणि सर्प भासला म्हणजे आपल्याला सर्पापासून दंश झालेलं पण वाटतं की नाही? आणि दंश झाला म्हणून आपल्याला मरावं पण लागतं की नाही? मग सर्प आहे का रज्जूवर? त्या सर्पाने दंश तरी केलाय का आपल्याला? आणि आपल्याला मरण तरी आलं का? मग ही सगळी काय कल्पना, अविद्या आहे का नाही? जोपर्यंत जात नाही तोपर्यंत जीवपणा जाईल का आपला? तोपर्यंत जीवपणा जाणार नाही. आणि जर आपल्याला कळालं का तिथं रज्जूच आहे, सर्प नाहीच आहे, मग सर्प नाही तर रज्जू कोणाला चावते का? रज्जूचं अंगामध्ये विष पसरतं का कुठं? त्याला मरण तरी येईल का? येणारच नाही. ऐक नाही. पण सर्प मात्र चावतो. ऐक नाही, रज्जू सर्पाकार भासले जगदंबर, असं तुकोबराय म्हणतात. रज्जू सर्पाकार मला हे सगळं जगत भासत आहे, म्हणून हे सगळं मला जगत मिथ्या वाटतं. मग आता हे जगत आपल्याला दुःख देईल का? मग जगत दुःख कधी कुठपर्यंत देतं? जोपर्यंत तुम्ही जगताला सत्य मानता तोपर्यंत जगत दुःख देतं. आणि जगताला मिथ्या मानल्याच्या नंतर जगत तुम्हाला दुःख देईल का? दुःख देणार नाही. आणि मग जगतातले सुख दुःख धर्म तुम्हाला प्राप्त होतील का? होणार नाही. आणि आता समजा भरपूर आता 9वा अध्याय पाहिला ना, त्याच्यामध्ये असं म्हटलं की तो आधी जरी दुराचारी, बघा ओवी कोणाला आठवत असेल तर सांगा, मला आता बरेच दिवस झाले मी पाहिलं नाही, तो म्हणले फार दुराचारी होते. म्हणजे उदाहरण देऊन सांगितलं की एखादा मनुष्य आहे ना पाण्यामध्ये बुडत होता, पण कदाचित तो पाण्यामध्ये बुडता बुडता तिच्या हाताला काहीतरी आधार लागला आणि त्या आधारामुळे तो कडेला आला, काठावर येऊन पोचला. आता त्याचं बुडणं व्यर्थ गेलं का नाही? आहे का नाही? आणि जोपर्यंत काठाला आला नसता तर तो बुडाला असता का नाही? तो बुडाला असता. तसं आपण बुडालेच असतो, पण आपल्याला कळालं यथार्थ रूपाने का तो ईश्वर, तो पण एक जीव आहे आणि मी पण एक कोण आहे? जीव आहे. फक्त मी बुद्धी अधिष्ठान, मी अविद्या विशिष्ट चैतन्य जीव आहे आणि तो माया विशिष्ट चैतन्य ईश्वर आहे. पण वास्तविक पाहिलं तर उपाधी सापेक्ष आमच्यामध्ये भेद आहे. आणि मी जोपर्यंत अज्ञान बाळगतो, तसं जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत केलेल्या कर्माचं फळ मला भोगावं लागेल. आणि मला एकदा कळालं काय हे सगळं कसं आहे, रज्जू सर्पाकार भासले जगदंबर, तर मग मला आता जन्म मरण स्वर्ग नरक या गोष्टी मला राहतील का? ह्या नष्ट झाल्या? ह्या साऱ्या गोष्टी आपल्या काय होतात? नष्ट होऊन जातात. मग भेद कधी पाहू नये. आहे का नाही? ज्ञानोबराय काय म्हणतात हरिपाठामध्ये, द्वैताचे बंधन न बांधी जे, आणि द्वैताचं बंधन बांधलं का यमाचा पाहुणा प्राणी होय. ऐक नाही, यमाचा पाहुणा प्राणी होय. आणि जर द्वैताचं बंधन टाकून दिलं तर यमाचा पाहुणा प्राणी होय का? होऊ शकत नाही का नाही? उलट तुकोबरा म्हणतात आम्ही काळाच्या माथ्यावर पाय देऊन पुढे निघून चाललो, असं म्हणतात की नाही? तुका म्हणे आता सोपे वैकुंठाशी जाता. आता काही काळजी आहे का? बरं तरी पण ते वैकुंठाशीच जाता असं म्हणतात. ते म्हणतात का आम्हाला वैकुंठाला जायचं नाही, कोणत्याच लोकांना जायचं नाही असं म्हणतात का? अहो त्याला भीतीच नाही ना राहिली कोणत्या गोष्टीची. आहे का नाही? जातो येतो आम्ही देवाच्या संगती, तुका म्हणे गातं देवनाम. जातात वारंवार जन्म घेतात आणि जन्माला आल्याच्या नंतर हा संसार त्यांना दुःख देतो का? दुःख देत नाही. आणि आपल्याला संसार दुःख देतो का नाही? आपल्याला संसार का दुःख देतो? जोपर्यंत भय आहे, जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत दुःख आहे. आणि भेद नष्ट झाल्याच्या नंतर नामदेव महाराज पंजाबमध्ये जात असताना एक विहीर सापडली.
त्या विहिरीमध्ये पाणी प्यायला जायचं होतं. तेव्हा तिथं लोक म्हणली ही भूताची विहीर म्हणली, याच्यामध्ये भूत राहतं म्हणे. ह्या विहिरीमध्ये भरपूर पाणी असलं तर पाणी कोणी पित नाही. नामदेव महाराज म्हणले मला जाऊ द्यात. खाली जाऊन पाहिलं तर भूत प्रगट झालं आणि त्याला म्हटले काय भूतेश्वर आहे का नाही. भूतेश्वर म्हणल्याच्या नंतर तिथं ईश्वर भाव तयार झाल्याच्या नंतर भूतच घाबरलं, कारण तिथं भूत होतं का ईश्वरच होतं. अहो हे सगळं त्यानेच निर्माण केलेलं आहे ना, आहे का नाही. मग काय म्हणले भूतेश्वर. आता भय राहिलं का कोणतं. भूतेश्वर म्हणजे तू हा विठ्ठल भरवा, तू हा माधव भरवा, भेदच नाही, भूतच नाही राहिलं त्या ठिकाणी. मग आता भय राहिलं का कुठं. भय नाही राहिलं. सगळे लोक मग त्या विहिरीचं पाणी भरू लागले. म्हणजे जोपर्यंत भय वाटतं तोपर्यंत भूत आहे आणि भूताचं भय आपल्याला राहणारच आहे. आणि हे जर निघून गेलं तर मग आता भूत कोणाला घाबरवणार आहे का नाही. घाबरायला दोन पाहिजे. एकात कधी भीती निर्माण होत नाही, दोघात भीती निर्माण होत असते, लक्षात घ्या. जाऊ दे जो आधी जरी दुराचारी परी सर्वोत्तमची अवधारी अवधारे. हा जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. न मरतो निघाला आहे का नाही. जायसा बुडाला महापुरी न मरतो निघाला आहे का नाही. वाचला का नाही तो. आणि जर त्याने द्वैत निर्माण केला असता तर वाचला असता का. मग ही परंपरा त्याची चालूच राहिली असते. असो त्याच्यात भेद नाही. चैतन्य अंशात भेद मानणे निंदा असून तो भेद मानणारा संसार धर्मातून सुटणं शक्यच नाही आहे का नाही. आता ते 5व्या अध्यायामध्ये 5व्या तरंगामध्ये आलं. जसं बैलाला शेतकऱ्यापासून कष्ट होतात की नाही, दुःख होतं की नाही, तसं या ईश्वरापासून आपल्याला दुःख होतं असं लक्षात घ्या. या ईश्वरापासून तो काही आता ते परमानंदगिरीचे बाबा त्यांचे प्रवचन असतात तेव्हा त्या तुमच्या दुःखाला कारण सुद्धा ईश्वराचे म्हणे, लक्षात घ्या. मग ईश्वर दुःखाला कारण कुठपर्यंत आहे. तुम्ही त्याच्यात भेद पाहता का नाही तोपर्यंत तो तुमच्या दुःखाला कारण आहे. कारण कर्माचं फळ तुम्हाला देणारच का नाही. आणि तुम्हाला एकदा स्वरूपाचा बोध झाला मग तो कर्माचं फळ देईन का तुम्हाला, देणार नाही आहे का नाही. म्हणून भेद नाही पाहिजे आहे का नाही. आणि देवपूजा करत असताना कोणती गोष्ट करत असताना भेद म्हणून करायचे नाही. हे माझं स्वरूप आहे. देवाला गंध लावताना देवाला नाही मी मलाच लावतो. आणि ही देवाला काय सगळ्यात जास्त आवडणारी पूजा आहे. मग देव देवाचा फार जवळचा होतो, लक्षात घ्या. जाऊ दे आता वेळ कमी राहतो. मग आता हे मला सुचलं तर प्रवचन सुरू होईल परत त्याच्यावर. आता जीव आणि परमात्मा याची एकता मानली असता कर्म उपासना प्रतिपादक वेदवाक्य निष्फळ होतील. आता तो जीव आणि ब्रह्म एक रूप झाले का नाही. बरं जीव आणि ईश्वर एकच झाले का नाही. फक्त उपाधीला बाजूला करा, झालेत ना एकच झाले आहे का नाही. मग जर एकच झाले तर मग कर्म उपासना कोणासाठी करायची होती. बरं तुम्ही आता पंढरपूरला जायचं काहीतरी गाडी वगैरे घेतली का नाही. मग आता पंढरपुरापर्यंत गेले, आता गाडीचा काय उपयोग आहे बरं. गाडीला सोडावंच लागत आहे का नाही कुठं पार्किंगला वगैरे. का तिला मंदिरात घेऊन जाता, पायातल्या चपला तरी घेऊन जाता का. त्या मोबाईल सुद्धा बाहेर ठेवावा लागतो का नाही. झालं ना काम. आता पोचले का नाही तुम्ही, मोबाईलला लोकेशन दाखवलं, चपला तिथपर्यंत चालत चालत गेले, पायाला खडे टोचू नये, दूरचा प्रवासी म्हणून गाडीचा उपयोग झाला. ही सगळी साधनं एकदा मंदिरापर्यंत पोचल्यावर संपून जातात का नाही. या साधनांचा काय उपयोग आहे का. तसं ते ब्रह्म मी आहे असं तुम्हाला यथार्थ बोध झाल्याच्या नंतर आता कर्म उपासनेचा काय उपयोग बरं. आणि जर तो म्हणू लागला नाही गाडी टाकून सहज चालव, गाडीला सोडून चालणार नाही, गाडी चालवलीच पाहिजे, पाय चपला घातल्याच पाहिजे, मोबाईल खिशात ठेवलाच पाहिजे, तर तो पंढरपूरमध्ये राहील का पंढरपूर सोडून निघून जाईल. विचार जर केला तर निघून जायचं नाही आहे का नाही. मग गंतव्यस्थान जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कर्म उपासना करावी. आणि गंतव्यस्थान संपलं तर कर्म उपासनेची काय आवश्यकता आहे का. कर्म उपासनेची आवश्यकता नाही. मग कर्म उपासना करायला शास्त्र सांगत नाही आपल्याला, पण संत सांगतात. ते काय सांगतात, लोकसंग्रह करता लोककल्याणाकरता आपण कर्म उपासना करायची. पण स्वतःसाठी करायची का. आता देवपूजा कोणासाठी करायची घरात, बाकीच्याला दाखवण्यासाठी करायची असते का आपल्यासाठी करायची. आता आपल्याला नाही करायची. आपल्याला आपलं काम झालं ना, आता आपलं भागलं ना. आता बाकीच्याला माऊली म्हणतात, ज्ञानोबराय तुकोबराय म्हणताय की नाही, मोडू नये नावं जाळू नये नावं, पाऊले नाही पार मागेला आधार बोधांचा. एखादी नाव आणि त्या नावेतून तुम्ही पैल तेराला तोरून गेले का नाही. मग तुम्ही म्हटले आता फार थंडी वाटते, जाळा नाव आणि त्याच्यावर शेकत बसा. असं जर केलं तर मागचे लोक भरपूर त्या नावेचा आधार करून प्रवास करणारे आहे. त्यांना येण्यासाठी ती नाव नष्ट जर झाली तर ते पैल तेराला पार होतील का, होणार नाही. तसे तुम्ही कर्म उपासना टाकून जर दिली तर बाकीचे लोक म्हणतील बघा हे लोक कर्म उपासना करत नाही आणि आम्हाला म्हणतात कर्म उपासना करा. मग ते लोक कर्म उपासना करणार नाही. मग कर्म उपासना आता तुम्हाला तुमच्यासाठी राहिली का लोकसंग्रह करता राहिली.
ती लोकसंग्रह. फक्त लोककल्याणा करता राहिली, लोकसंग्रह करता राहिली. तुमच्यासाठी काही एक राहिलं नाही. आणि तुमच्यावर ईश्वर नाराज होईल का आता? तुमच्यावर तो नाराज पण होणार नाही, है का नाही? आपण जे करतो तेच मागचे करतात ना. आपण मुलांना जे आपण संस्कार देतो तेच मागचे करतात. आपण जर नाही काय केलं ते काय करणार? त्यालाच माऊली म्हणतात, येथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविते, एर तेच अनुष्ठती सामान्य सकळ. हे आयशे असे स्वभावे, म्हणून कर्मना सांडावे, विशेष आचरावे लागे संती. आहे का नाही? अंधा काय मार्गे मार्गो अंधा सरिसा, पुढे देख नाही चाले जैसा, आज्ञाना परगटाव धर्मो तैसा आचरणी. आहे का नाही? म्हणजे काय बरेच ओवे त्याच्या देख पा जनका देख, कर्म जाता आशक, न सांडता मोक्ष सुख पावते झाले. जनकाधिकाने कर्माला टाकून दिलं का, तरी कर्म करून आपल्या मोक्ष स्वरूपाला प्राप्त झाले का नाही? झाले, आहे का नाही? मग हे कुठपर्यंत कर्म करायचं? जवळ या अर्जुना तो बोध भेटेना म्हणा, तवच या साधना बजावे लागे. तृप्त झाले जैशी साधनेसारखे अपयशी. एकदा पोट भरलं का नाही, मग ते भांडी कोंडी आपण घेऊन जातो का बाजूला ठेवून देतो? बस भरलं पोट द्या ठेवून बाजूला, आहे का नाही? तृप्त झाले जैशी साधनेसारखी अपयशी, आपोआप बाजूला सरतात, आहे का नाही? आत्मतुष्टी तैशी कर्म नाही. एकदा आत्मतुष्टी झाली का नाही, त्याला कर्म करायचं का नाही? मग कुठपर्यंत करायचं? जवळ निरार्थ नाही तर व्यापूर्व असे पाहिजे, आहे का नाही? मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहज. एकदा संतुष्ट झालं का ते सहज थांबून जातात, ते काय करायची गरज पडत नाही. चला असो. आता जीव आणि परमात्मा याची एकता मानल्या असता कर्म उपासना प्रतिपादक वेदवाक्य निष्फळ होतील, अशी तुझी शंका होती. ती शंकाच निष्फळ आहे. बघा, कारण जीव आणि ईश्वर याच्यातील चैतन्यांश एकच असला तरी जीव ईश्वराचा आभासाच भिन्न. बघा आता परत वाचतो मी. कारण जीव आणि ईश्वर यांच्यातील चैतन्य अंश एकच असला तरी त्या जीव ईश्वराचे आभासास भिन्न आहे. चैतन्य अंश कसा आहे? एकच आहे, पण त्याच्यात आभास लहान आणि मोठा इतका तर फरक आहे का नाही? कुठंच त्याचा मोठा का छोटा? छोटा आहे का नाही? आणि मायेचा, मायेमध्ये पडलेला मोठा आभास, आता फरक आहे का नाही? हा फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणून त्या जीवेश्वराच्या आभासास भिन्न आहे अशी जीव स्वरूपाची स्थिती असल्यामुळे, बघा इथं डार्क अक्षर लक्षात घ्या, जीवेश्वराचे एकत्व प्रतिपादन करणारी महावाक्य त्या जीवेश्वराच्या अधिष्ठान चैतन्य अंशाचेच एकत्व प्रतिपादन करतात. बघा, एकत्व प्रतिपादन करायचं तर ह्या जीवाचं ईश्वराशी ऐक्य करायचं का ह्या जीवाचं चैतन्य आपलं त्या अधिष्ठान चैतन्याशी ऐक्य करायचं? या जीवाचं आपण जे एक नाही आपलं ऐक्य ईश्वराशी ऐक्य करायचं आहे का ईश्वराचा जो अंश आहे, कोण? चैतन्य, ऐक नाही, त्याच्याशी ऐक्य करायचं? तत्पदाचा वाच्यार्थ आणि लक्षार्थ, वाच्यार्थाचा वाच्यार्थाशी ऐक्य करायचा का वाच्यार्थाचा लक्षार्थाशी ऐक्य करायचंय? आता तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर आहे का नाही? जाऊ दे, ईश्वराला काही भ्रम वगैरे नाही, त्याचा विचाराचा काही विषय नाही, आपल्याच गरीबाचा विषय चालू आहे. तर आता आपण जेवे का नाही, तर आपल्याला काय करायचंय? आपल्याला कुठंसाशी काय करायचंय? ऐक्य करायचंय ना. आपल्याला काय करायचं? कुटस्थाशी ऐक्य करायचं. कुटस्थाशी जर ऐक्य झालं तर तत्पदाचा जो लक्षार्थ आहे ब्रह्म, सर्वव्यापक ब्रह्म चैतन्य, त्याच्याशी ऐक्य आहे का नाही? त्याच्याशी त्याचं ऐक्य आहेचे, ऐक नाही. म्हणजे ऐक्य करत असताना आपल्याला कुठं करायचं? तर आपल्याला तोमपद असू तत्पद असू त्याच्यामध्ये जो लक्षार्थ सांगितलेला आहे त्या लक्षार्थाशी काय करायचं? आपल्याला ऐक्य करायचं आहे त्या ठिकाणी. म्हणून जी ईश्वराचे एकत्व प्रतिपादन करणारे महावाक्य, ऐक ना, त्या महावाक्य म्हणजे कोणतं महावाक्य लक्षात आहे ना? कोणतं? तत्वम असी हे महावाक्य आहे ना. हा, अयम आत्मा ब्रह्म. तुम्हाला जे महावाक्य सापडतील महावाक्य ते सांगा वाटलं तर. मग हे महावाक्य आहे ना, त्या प्रतिपादन करणारे महावाक्य त्या जीव ईश्वराच्या अधिष्ठान चैतन्य अंशाचेच एकत्व प्रतिपादन करतात. आणि ते काय करतात? महावाक्य जीव असेल किंवा ईश्वर असेल, ऐक नाही, आणि त्याचं अधिष्ठान कोण आहे? त्याचं अधिष्ठान
त्याचं अधिष्ठान कोण आहे? मायाविशिष्ट चैतन्य, बुद्धिविशिष्ट चैतन्य, मायाविशिष्ट चैतन्य सर्वव्यापक ब्रह्म चैतन्य, बुद्धिविशिष्ट चैतन्य कुटस्थ, ऐक नाही, त्याच्याशीच ऐक्य त्या ठिकाणी एकत्व प्रतिपादन करतात. आणि कर्म उपासना प्रतिपादक वेदवाक्य, बघा 2 वेदवाक्य आहे का नाही? वेदवाक्य त्यालाच शास्त्रामध्ये काय म्हणतात? वेदामध्ये काय म्हणतात? महावाक्य असेल, अवांतर वाक्य असेल, त्याला काय म्हणतो आपण शास्त्रात? केवल केवल वाक्य केवल आहे. केवल केवल वाक्य असं ढोबळ ढोबळ म्हणतो, आहे की नाही? ते केवल वाक्य. त्याच्यात एक महावाक्य असतात आणि एक अवांतर वाक्य असतात. अवांतर वाक्याने काय लक्षात येतं आणि महावाक्याने काय लक्षात येतं बरं? अवंतर वाक्याने जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. ऐक्य होतं, आहे की नाही? आणि अवांतर वाक्याने अवांतर वाक्याने जीव ब्रह्म ऐक्य होतं, असं ना? ऐक्याचे ज्ञान. अवांतर वाक्य हा महावाक्य नव्हते जीव ब्रह्म ऐक्य. हा आणि अवांतर वाक्याने ब्रह्म आहे, देव आहे का नाही? याचं काय होत असतं? फक्त ज्ञान होत असतं. आहे 2 प्रकारचे आवरण असतात की नाही? असत्व पादक आवरण, आव्हाना पादक आवरण, आहे का नाही? मग असत्व पादक आवरण आहे का नाही? ते ब्रह्म असते, ब्रह्म आहे का नाही? या अवांतर वाक्य आहे का नाही? त्या अवांतर वाक्याने त्या परमात्म्याचं ज्ञान होतं आपल्याला, पण तो परमात्मा, ते ब्रह्म मी आहे असं अवांतर वाक्य ज्ञान होईल का आपल्याला? होणार नाही. मग ते महावाक्यानेच काय होतं? ते ब्रह्म तू आहे असं आपल्याला काय होत असतं? ज्ञान होत असतं, आहे का नाही? पण जोपर्यंत आपल्याला महावाक्य कळत नाही तोपर्यंत अवांतर वाक्याने कर्म उपासना करावी की नाही माणसाने? आणि एकदा महावाक्य आपल्याला कळालं, मग आता अवांतर वाक्याचं काय राहिलं त्या ठिकाणी? कारण अवांतर वाक्यामध्येच कर्म उपासना आली ना. अवांतर वाक्यामध्ये कर्म उपासना आलेली त्या ठिकाणी. आणि कर्म उपासना प्रतिपादक वेदवाक्य जीव ईश्वराच्या आभासास भेद आहे म्हणून कर्म उपासना प्रतिपादन करतात. आणि हे अवांतर वाक्य काय करतात? की जीव आणि ब्रह्म, ते ब्रह्म आहे का नाही? ब्रह्म आहे, देव आहे, सुरुवातीला तो मानत नाही, त्याचं असत्वपादक आवरण असतं. ते आवरण जाण्याकरता, घालवण्याकरता त्या ठिकाणी हे अवांतर वाक्य सांगितले जातात. आणि अवांतर वाक्यामध्ये काय करावं लागतं? कर्म उपासना सांगावं लागते. तू जीव आहे बाबा, तू त्याची उपासना कर, मग तो प्रसन्न होईल, आहे का नाही? आणि तो प्रसन्न झाल्याच्या नंतर मग तुला अशा पद्धतीनं फळ देईल. तोपर्यंत आपण त्याच्या प्रसन्नेकरता कर्म उपासना करायची. आणि प्रसन्न झाला म्हणजे काय होतो? आपणचे देव होय गुरु, आणि तो कुठंतरी गुरु वगैरे येतो आणि आपल्याला ज्ञान प्रतिपादन करून सांगतो. म्हणजे मग आपल्याला कर्म उपासना करायचं काही कारण राहतं का? काही कारण राहत नाही. आता याचे अधिकारी कोण आहे? जवळजवळ याचे 5-6 प्रकारचे अधिकारी सांगितलेले आहे का कोणी कर्म उपासना करायची आणि कोणी विचारसागराचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. मला असं वाटतं ते कोणत्या तरी आता तरंग पण माझ्या लक्षात नाही, वाटतं 6व्या तरंगामध्ये विषय येतो. 6व्या तरंगात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढं थोडं राहिलं, आता वेळ थोडाच राहिला आहे. 5 मिनटं होऊन झाले, 6 वाजून 5 मिनटं झाले वाटतं. वाचून घेतो, उद्या याच्यावरती विचार करू वाटलंच तर परत. कर्म उपासना वेदवाक्य जीव ईश्वराच्या आभासात भेद आहे म्हणून कर्म उपासना प्रतिपादन करतात असे समजणे आवश्यक आहे आणि ती योग्य आहे. हे समजणे योग्य आहे का नाही? योग्यच आहे. आणि जोपर्यंत जीवाभास ईश्वराहून आपणास भिन्न समजतो तोपर्यंत त्या जीवाभासाने ईश्वराच्या प्रसन्नेकरता कर्म उपासना केलीच पाहिजे. जोपर्यंत हा जीव ईश्वरापासून आपल्याला कसं समजतो? वेगळा, भिन्न समजतो, तोपर्यंत त्याने काय करावा? कर्म उपासना करावी. आणि एकदा कळालं का मी पण जीवन, तो पण जीवच आहे का नाही? कारण तो पण एक चैतन्याचा अंश आहे. त्याच्यात पण काय एक चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, आणि माझ्यात पण काय पडलेलं आहे? चैतन्याचं प्रतिबिंबच पडलेलं आहे. फक्त त्याला भ्रांती नाही, मला भ्रांती होती. आता त्याच्या कृपेने माझी पण भ्रांती निवृत्त झाली. आता मला कर्म उपासना करण्याची काही गरज आहे का? करण्याची मात्र काही गरज नाही. जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत आपण करावीच. तोपर्यंत जेव्हा भासाने ईश्वराच्या प्रसन्नेकरता कर्म आणि उपासना केली पाहिजे. म्हणून जोपर्यंत तू आपणास मी ब्रह्म आहे असे निसंद जाणणार नाही तोपर्यंत तुझ्या ठिकाणी दीनत्व दुःखित्वादी धर्म नष्ट होणार नाही. जोपर्यंत तू स्वतःला ब्रह्म आहे असं मानत नाही, ब्रह्माच्या ठिकाणी कोणती सुख दुःख पाप पुण्य काय आहे का? काहीच नाही, आहे का नाही? ब्रह्म नाही मिळे त्या मिळे कर्मा अकर्मा वेगळे, आहे का नाही? ते कोणत्याही कर्माने अकर्माने मिळत नाही. अनेक वेळा उदाहरणं झाली. पण जोपर्यंत मी ब्रह्म आहे असे निसंद जाणणार नाही तोपर्यंत तुझ्या ठिकाणी
दीनत्व दुःखित्वादी धर्म नष्ट होणार नाही. इतकेच नाही तर तू आपल्या स्वरूपाहून परमात्मा भिन्न मानलास तर तो परमात्मा तुला दुःखास कारण होईल. बघा आताच सांगितलं का नाही, आपल्याहून आपण जे भिन्न भिन्न मानतो तोपर्यंत ते दुःखाला कारण आहे का नाही. तुम्ही ईश्वर सुद्धा भिन्न मानला तर दुःखाला कारण आहे का नाही. आणि ब्रह्मचैतन्य कुठस्थ चैतन्य भिन्न मानलं तर दुःखाला कारण आहे का नाही. ते सारे दुःखाला कारण होईल. आणि ते मीच आहे असं जर मानलं तर मग माझ्या हाताने माझ्या दुसऱ्या हाताला त्रास दिला असं कधी होईल का. माझ्या ह्या डोळ्याने माझ्या ह्या डोळ्याला त्रास दिला असं कधी होईल का. होणार नाही. जोपर्यंत तुम्ही भेद मानता तोपर्यंत दुःख, आणि भेद नष्ट झालं दुःख राहील का. दुःखच राहणार नाही त्या ठिकाणी. म्हणून तो आपल्या स्वरूपावर परमात्मा भिन्न मानलास तर तो परमात्माच तुला दुःखास कारण होईल. वेदांत असे प्रतिपादन केले आहे की जो भेद पाहतो तो दुःखरूप मृत्यूचा भक्ष होतो. कुठपर्यंत तो भेद पाहतो दुःखरूप मृत्यूचा भक्ष होतो. एका जन्मात होतो का अनेक जन्म होतो. जन्मोजन्मी तो त्या ठिकाणी काय करतो, हा देह टाकतो, तो घेतो, तो देह टाकतो, तो 84 लक्ष येऊन जोपर्यंत भेद पाहतो तोपर्यंत त्याला हे दुःख त्याचं काही परंपरा नष्टच होत नाही. आणि जोपर्यंत त्याला यथार्थ रूपाने प्रकाश आला समोर आणि कळाले ही रज्जूच आहे सर्प मात्र नाही, आता त्याला भीती राहील का कोणती. भीती राहणार नाही. तोपर्यंत हा मी जीव आहे आणि तो कोण आहे, परमात्मा आहे, आमच्या दोघांमध्ये भेद आहे असं जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत त्याला जन्म मरणाची परंपरा आहेच का नाही. जन्म मरणाची परंपरा राहणारच त्या ठिकाणी. म्हणून जो भेद पाहतो तो दुःखरूप मृत्यूचा भक्ष असतो. याकरता मी ब्रह्म आहे असा निश्चय कर आणि कृतार्थ होय. याला एकच पर्याय, ते ब्रह्म मीच आहे. याला बरं दुसरा काही पर्याय आहे का. याला दुसरा काहीच पर्याय नाही. याला औषधादी उपाय आहे का, याला वैद्य डॉक्टर आहे का, याला काय उपाय आहे. त्याला एकच उपाय, मिठाला भीती वाटते ना मग काय करायचं, पाण्यामध्ये जा आणि पाण्याशी एकरूप होऊन जा. आता पाण्याने तुला किती बुडवायचा प्रयत्न केला, तू बुडशील का. हा छोटा अग्नी म्हणला नाही मला भीती वाटते मी छोटा आहे, तू त्या मोठ्या अग्नीत जा, अग्निरूपच होऊन जा. ऐक ना, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून दे अंग पाप पुण्य. आता अग्नी झाल्याच्या नंतर अग्नीमध्ये काय जळत नाही, तसं मी ब्रह्म झाल्याच्या नंतर जे जे भेद आहे ते भेद जळून जातील का नाही. आणि भेद जर जळून गेले तर भय कशाचं आहे आपल्याला. आता काय राहिले का आपल्याला कर्म उपासना अमुक तमुक. बरं मग याचा अर्थ करायचंच नाही का, ते आपण लोकसंग्रह करता करावे का, आपल्या समाधानासाठी तरी करावे का. माणसाने इकडे गुळ, इकडे गुळाची ढेप आणि इकडे गुळाची ढेप आहे, गुळाची ढेप गुळाच्या ढेपेला खाईल का, नाही खात ना. ऐक नाही. वृक्ष न खाती फळा नाही काय, जळ न खाती जळा, वृक्ष आपल्या फळा, असंच काहीतरी अभंग आहे ना तो खोबऱ्यांचा. झाडाने कधी आपलं फळ खाल्लं का, नाही खाल्लं ना. आहे का नाही. मग काय व्हावं लागेल आपल्याला, झाडाखाली बसणारा पण व्हावं लागेल. मग कधी आभेदून भेद राखेला अंगी. गोपीभाव जायचं म्हणल्यावर ते काय वारंवार माझ्या मुखामध्ये गोपीभाव येतो. एक दिवस मला तो सांगावंच लागणार आहे, कारण ते वारंवार येतं त्या अर्थी ते करावंच लागणार एक दिवस आपल्याला. पण महाराजांनी सांगितलेलं आहे आपल्याला की ते म्हणले जोपर्यंत तुम्हाला हे अद्वैत तत्वाचा यथार्थ बोध होत नाही तोपर्यंत तुम्ही गोपीभाव जाऊ शकत नाही. आता लोक ऐकत नाही का भागवत कथा, ते म्हणले हे फक्त ऐकणं होईल, त्याच्याशी एकरूप होणं शक्य नाही. म्हणले हे होण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला हे करून घ्यावं लागेल आधी. हे यथार्थ रूपाने करून घेतलं ना मग तुमचा खरा गोपीभाव आणि मग खरा तुम्हाला आनंद, मग तो गुळाची ढेपण, मग ते मुंगळा, मग त्यांचा खरा आनंद असतो त्याच्यामध्ये. तोपर्यंत आनंद येणार नाही आपल्याला, आहे ना. चला नाथांच्या घराची उलटी पण पाण्याला मोठी लागली का आनंद. हा हे होईल आता हळूहळू आपलं पुढं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं